नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांधनकर. शेतकरी मित्रांनो, या वर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान या ठिकाणी झालेले आहे. आणि यासाठीच महाराष्ट्र शासनाने भरघोस मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी पुरवलेली आहे. अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे. तसेच रब्बी हंगाम सुद्धा अनुदान या ठिकाणी पेरणीसाठी या ठिकाणी दिलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान तसेच रब्बी पेरणी अनुदान या ठिकाणी जमा झालेले आहे. परंतु अद्यापही काही शेतकरी या ठिकाणी या अनुदानापासून वंचित आहे. याचे कारण असे आहे की काही शेतकरी या ठिकाणी मृत झालेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी या ठिकाणी काढलेला नाही. तर काही शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र या ठिकाणी आहे. त्यामुळे नेमके कोणाच्या खात्यात पैसे जमा करायचे या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती या ठिकाणी दिलेली नाही. तसेच त्यांची केवायसी सुद्धा या ठिकाणी बाकी आहे. अशा अनेक कारणामुळे हे शेतकरी अतिवृष्टी अनुदान व रब्बी पेरणी अनुदानापासून या ठिकाणी वंचित आहे. तसेच मधामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लागल्या होत्या. त्यामध्ये तहसील कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यामुळे मागील 10 ते 15 दिवस झाले अतिवृष्टीचे अनुदान जमा करण्यामध्ये या ठिकाणी त्यांना वेळ या ठिकाणी मिळाला नाही. आणि सर्व पार्श्वभूमी पाहता आता महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे. आणि 3 डिसेंबर पासून या ठिकाणी लवकरात लवकर अतिवृष्टी अनुदान व रब्बी पेरणी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं यासाठी त्यांनी या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. 3 डिसेंबर, 4 डिसेंबर, 5 डिसेंबर अति जलद गतीने ज्या शेतकऱ्यांची केवायसी या ठिकाणी बाकी आहे, त्या शेतकऱ्यांची केवायसी लवकरात लवकर करून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. आणि त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन आपली केवायसी या ठिकाणी करून घ्यावी. जेणेकरून लवकरात लवकर तुमचे हे अतिवृष्टी अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तरी या ठिकाणी मृत झालेले जे शेतकरी आहेत त्यांच्या वारसांनी या ठिकाणी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी एक नाव या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे. त्यांनी सुद्धा लवकरात लवकर तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा आणि आपली केवायसी या ठिकाणी करून घ्यावी. आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे त्यांना अजून अनुदान या ठिकाणी प्राप्त झालेले नाही. त्यांचे सुद्धा अनुदान आता 5 डिसेंबर नंतर या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास उशीर होत आहे. परंतु या ठिकाणी आता 20 ते 21 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता असली तरी सुद्धा हे अनुदान जमा करण्यामध्ये कोणताही अडथळा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी ठेवलेला नाही. आणि आता 5 डिसेंबर पासून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान लवकरात लवकर जमा करण्याची मोहीम या ठिकाणी शासनाने या ठिकाणी घेतलेली आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती रखडलेली अतिवृष्टी अनुदानाबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.